नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हनाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। तुम्ही जी भावना व्यक्त केली की जिल्हा परिषद सदस्य व्हावं ते तालुका प्रमुख गावात आज माझ्या अभिषेकाच्या निमित्त उपस्थित असलेले सर्व माझ्यावर प्रेम करणारे सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं. या अजून माझी छाती फुटली. बाबा अजून करोड बाकी आहे. असं झालं, सगळं झालं. बापूचं जरा सरायला 15 तारखेला जर पाणी नाही आला तर तुमचा पण रस्ता 200% होणार एवढ्याला गांभी देतो. सर्वांनी तुमची गोड मारत असतील. सर्वांनी शेवटी काय निष्ठा महत्वाची असते. मला आमच्या सगळे ग्रुपचाही बऱ्याच जणांचं तुमचंच काही सगळे शिकतो ते बरेच लोक माझ्याकडे आले. बदल करा. आपल्या नशिबात असेल आपण काम करीत राहायचं. ते पक्षात कुठलंही असेल शेवटी आपण काम करणाऱ्या माणसाला प्राधान्य मिळतच राहतं. आणखी भोकरे साहेबची आता बरेचसे लोक त्यांचं चांगलं काम आहे. आमचे गायजी पाटील या सुविधेची नगरसेवक इथं बसतो. नाशिक जिल्हा परिषद नगरसेवक झाले आमदार होणारच आहे ना. सतीशराव वडगाव, चंदन भाऊ हे सगळे बजाजनगरचे कार्यकर्ते. सगळ्या सर्कलमध्ये कार्यक्रम होता आपला. कवतापासून बजाजनगर एरिया, पंढरपूर. खऱ्या अर्थाने इतके बऱ्याच टाईमचे आमचे ते त्रिदेवतं अमृतासनीचं काय भागवड चाललं. सकाळपासून आम्हाला गाडीच्या खाली सगळ्यांनी मनापासून मला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा दिल्या शेवटी कसं असतं, शुभेच्छा देते वेळेस थोडं धडपण येतं माणसावर. पण बापून मी धडपण तुम्ही म्हणलं माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टी घाबरत इतकी मरण एक दिवस आहे. बऱ्याच लोकांना फोन तरी असं काहीतरी सोडून तिथं नको. त्या गावात तलवारी भांडणं झाली, या गावात तलवारी भांडणं होते. त्या दिवशी मरण असलं त्याला काही विषय नाही. ही गोष्ट मी 2015मध्येच भोगलेली. माझे सख्खे भाऊजी म्हणलं तर ती येडे लोक घुसण्यात कशात जातं त्या करून भिजली होती. करोड उदगीतून म्हणले आता करोड बागाची करून भिली नाही. बागाची काय सोडायची कसं काय. शेवटी हे घ्यावं लागतं. त्याला त्या गोष्टीला सामोरे गेलो. ज्यावेळेस जी पार्टी आपली विरोधात होती ती आपल्यासोबत आहे, जी आपल्यासोबत होती ती बाजूला गेली. एवढंच फरक झाला. एवढं जे मागच्या वेळेस 5 होती यावेळेस 2 सीटं वाढली आपली. काही म्हणजे वाढतच झालं ना. आपण ज्यावेळेस 100% 9-11 रुपये सीटं निवडून आलो आपण. झालं आता शेवट. आपलं करता इलेक्शन लढू आपण सिरियसली आमचे सदस्य त्यावेळेस मी घाबरत होती. याचा फोन आला त्याचं यांना तेच सांगत तुम्ही काही लक्ष देऊ नका, फक्त आपण प्रचार करीत राहा. आलेल्या आयुष्यामध्ये आपण आपलं कर्तव्य जनती सेवा ही मी स्वतःला ईश्वर सेवा समजतो. आमचे बापू नेहमी लोकांना उदाहरण देतात. त्यांचं 1 मीटर 1 महिन्यापासून चक्रा मारत होते नेहमी शिकवायला. ते आता ते सोडून गेले असते. त्यांनी मला फोन केला म्हणे यार ते माणूस इंजिनियर मला मीटर देत नाही. दुसऱ्या घंट्याला ते मीटर स्वतः इंजिनियर ते मी स्वतः ड्युटी केली. पण मी एवढा राजकीय नेता पाहिला नाही की स्वतः इंजिनियर मीटर लाटून यांच्या घरी गेला स्वतः. असे अनेक उदाहरण बापू ह्या शिल्प महानगर. पण मला असं आहे की मी लोकांची कामं करतो. यांची जास्त काम केली ते माझ्या विरोधात तिथे बुतरून राहत. मला ते थोडं बंद वाटतं. हो ना, मला अनुभव स्वतःचे. ज्या लोकांनी जास्त काम केले ते सुरकुल करतात बुथवर. जाऊ द्या सुरकुल करू द्या. शेवटी बघा तुम्ही चांगलं ध्येयनं काम करताय ना, शेवटी परमेश्वराला बी काळजी आहे आपली.
म्हणून आज तुम्ही आमचे तिन्ही लोक बाहेर पाहिलं तर त्यांचे चेहरे सुटेले, घाबरू नका तुम्ही. तुम्हाला भेट करतो मी. या वाढदिवसानं आमच्या देशमुख साहेबांनी तिथेच म्हणजे त्यांच्या आपण या संस्थेमध्ये वाढदिवस साजरा करतो. त्यांनी परत 5 वाजेपासून वाट पाहिलं तेवढं दिलगिरी व्यक्त करतो, कारण दोन्ही पत्रकार माझ्यासोबत आहे. इकडून फोन आला का तिकडं तरी त्यांना कसं तरी काढलं, भोकरे साहेबाला त्यांच्या गाडीत बसवलं. त्यांना म्हणून तुम्ही चालू ना तर अजून रस्त्यात वेळ जाईल. आमचे बाहेर सर्वांची नाव इथून झेड घेऊ शकतो. आमचे यादव साहेब आहे, गुजरे साहेब आहे, आमचे अजून दुसरे वागचौरे साहेब असतील, पवार साहेब आहे, अक्षय यादव आहे, आमचे भवन तिथे विलास जाधव, गौरवपती साहेब असतील, गद्गड साहेब, सक्सेना साहेब, अजून चौधरी साहेब. मी सकाळपासून माझ्यासोबत आहे. सकाळपासून कार्यक्रमाची परेशान झाली. आता ठीक आहे, आज माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या. काय होतं ते होत राहील. मी स्वतःला आज समजतो आज ठीक आहे, मला जरा तब्येत चांगली झाल्यासारखं वाटते. कोणातरी कौतुक केलं म्हणजे स्वतःला असं समजा तुम्ही आज स्वतः आमदाराचे बापू 2 गाड्या आहे, काय लोकल एक गाडी राहत 2-3 काय पाहिजे आपण आपल्या सगळे निगरी आणली तरी काही कार्यक्रम नाही. तुमच्या आशीर्वादाने सोलापूर हवेला तर 1.2 करोडचा फ्लॉट घेतला. चालतोय तुमच्या आशीर्वाद, तुमचे स्वप्न सगळे साकार होणार आहे, काळजी करू नका. तुम्ही मला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी ज्यांचा वाढदिवस आहे, आपल्या परिसरातील आपले सर्वांचे आवडते लाडके असं नेतृत्व आदरणीय विष्णुदादा साहेब यांचा आज अभिष्ट चिंतन दिवस. आणि अभिष्ट चिंतन दिवस जसं आत्ता ह्या साहेबांनी सांगितलं की जनता साजरा करायचा, जे आपल्या परिसरासाठी, आपल्या कॉलनीसाठी, आपल्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, आपल्या राष्ट्रासाठी झटतात, खचतात, प्रगती करतात, अशा व्यक्तीसाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो की अशा व्यक्तीला उदंड आयुष्य लाभू दे. आणि ज्या दिवशी आपण अशा व्यक्तीसाठी प्रार्थना करतो तोच म्हणजे अभिष्ट चिंतन दिवस. आणि मी जाधव साहेबांसाठी अशी देवाजवळ प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची प्रगती उत्तरोत्तर हो. तर राजकारणावर बरेच जण बोलले, राजकारणावर मी बोलू शकत नाही कारण की माझं पिंड नाही. माझं पिंड म्हणजे समाजसेवा आहे. आणि आता जाधव साहेबांच्या कामाविषयी सगळ्यांनी बरेच जणांनी सांगितलं आहे, त्यातलं मी पण एक आहे. मी पण अनुभव घेतला आहे, म्हणून आता मी अनुभव घ्यायला कमी केलं आहे. त्याला कामच सांगितलं नाही. ते म्हणता मला काय करतं ते सांगा. त्याला एक काम सांगितलं होतं, त्याने 12 वाजता ते काम केलं रात्रीच्या. तर रात्री 12 वाजता ते फोन इकडून फोन तिकडून फोन आणि ते 12 वाजता म्हणजे ही व्यक्ती आता सगळ्यांनी सांगितलं आहे. परत ते बोलण्यात अर्थ नाही की ती व्यक्ती किती धडाडीची आहे. जर काम सांगितलं तर ते काम हातावेगळं फटकन करण्याची त्यांच्यात साचवटी. तसं खरंच मला अभिमान वाटतो. ते सातत्याने जसं आत्ता साहेबांनी सांगितलं ते खरंच उच्च पद असलं तर खरं मी मनातून सांगतो की ते खूप विनम्र आहेत. की ज्या ठिकाणी आम्ही भेटतो किंवा माझी पत्नी भेटते ते गाडीत असले तर गाडीतून खाली उतरतात आणि खरंच खूप विनम्रतेने असं नमस्कार घालतात. तर माझी पत्नी नेहमी म्हणते की भाऊंचा नमस्कार पाहता माझ्या डोळ्यात पाणी येतं की ते गाडीतून उतरून किती छान प्रकारे नमस्कार घालतात म्हणून. अशी खरंच विनम्र अशी व्यक्तिमत्व आहे. त्याचाही आम्हाला खरंच आदर आहे. का सावली आश्रमासाठी, सावली बालगृहासाठी ही सर्वच उपस्थित मंडळी, नुसते जाधव साहेबच नाही, भोकरे साहेब असतील, आपले गुर्जे असतील, पत्रकार काळे असतील, बोडके साहेब असतील आणि सर्वच मंडळी या सावली आश्रमासाठी झटतात, मदत करतात. कारण की त्यांच्या मदतीशिवाय काम करणं अवघड आहे. कारण की त्या सर्वांचं मी आभार मानतो. तसेच या संस्थेचे देशमुख साहेब, नंतर विद्यार्थिनी, सर्व कार्यकर्ते, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी पाटलांच्या वतीने सर्वांचं हार्दिक आभार मानतो. कार्यक्रम संपला जाहीर करतो आणि सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही शिक्षणातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे त्यांना विनंती करतो की निरोगी राहावं. कारण सर्वात महत्त्वाचं निरोगी. कारण त्यांनी एक पथ्य पाळलं आहे तर ते आपल्या शरीराला लक्ष देतात. नाही तर अनेक कार्यकर्ते असे, अनेक नेते असे शरीराकडे लक्ष देत नाही. त्यांचे पोट वाढले असतात पण त्यांचं पोट खरोखरच शीख झालेलं आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.